डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याची तारीख सुद्धा फिक्स करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला 7,500 रुपये मिळाले असतील तर कमेंट करून नक्की सांगा। बऱ्याच महिलांचे 1 रुपया अजूनही आला नाही, ते सुद्धा पैसे कधी मिळणार, किंवा बऱ्याच महिलांना 3,000 आले आहेत, बऱ्याच महिलांना 4,500 आले आहेत, बाकीचे पैसे आलेच नाहीत, ते पैसे सुद्धा कधी मिळणार याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तुमचे जे सर्व प्रश्न आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तसेच दिवाळीच्या बोनस संदर्भात सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। दिवाळीचा बोनस मिळणार आहे किंवा नाही हे सुद्धा पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण गव्हर्नमेंटच्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिलं तर पाहूयात जे की लाडकी बहीण योजना या योजनेचे आम्हाला 1ही रुपया आजपर्यंत आला नाही। आता 1ही रुपया आला नाही याचं कारण 3 कारणे असू शकतात। एक तर तुमचं आधार लिंक नसेल, एक तर तुम्ही फॉर्म हा ऑक्टोबरमध्ये भरला असेल। जर तुम्ही फॉर्म ऑक्टोबरमध्ये भरला असेल तर तुम्हाला अजूनही 1 रुपया आला नसेल, कारण ऑक्टोबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्याचे पैसे अजून शासनाने सोडलेच नाहीत, म्हणजेच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमाच केले नाहीत। त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागली, त्यामुळे हे पैसे शासनाला जमा करता आले नाहीत। आणि तिसरं कारण असू शकतं की तुमचा फॉर्ममध्ये काहीतरी मिस्टेक असू शकते, त्यासाठी तुमचा फॉर्म स्टेटस चेक करा। फॉर्म स्टेटस अप्रूव्हल आला आहे किंवा नाही, पेंडिंग आहे का, रिजेक्ट झालाय का, हे सर्व चेक करा, कारण हे 3 रिझन आहेत की तुम्हाला पैसे 1ही रुपया आला नाही। कारण हे 3 रिझन, पहिलं तर आधार लिंकिंग जर नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणारच नाहीत, कारण डायरेक्ट डीबीटी मार्फत हे पैसे सोडले जातात। त्यामुळे जर आधार लिंकिंग नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे येणार नाहीत। त्यानंतर दुसरं कारण महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 1ही रुपया आला नसेल, ते पुढे येणार आहेत, परंतु सध्या तरी 1ही रुपया आला नाही। किंवा त्यानंतर जर तुम्ही ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्हल म्हणून मेसेज आला नसेल, किंवा तुमचा फॉर्मचा स्टेटस आहे तो अप्रूव्हल असा नसेल, तर तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार नाहीत, 1ही रुपये येणार नाही। अजून जर कोणाला 1 रुपया आला नसेल तर पुढे येणार आहेत, परंतु ही 3 अटी आहेत, त्यांची पूर्तता असेल तरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पुढे हे येणार आहेत। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं दुसरं म्हणजे दिवाळी बोनस संदर्भात बऱ्याच व्हिडिओ असेल सोशल मीडियाद्वारे पसरवण्यात आले आहे की दिवाळीचा बोनस हा 5,500 रुपये मिळणार आहे, म्हणजे 3,000 लाडकी बहीण योजनेअंतर्गत असणाऱ्या पात्र महिलांना आणि 2,500 हे काही ठराविक महिलांनाच मिळणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे। परंतु अजूनही ऑफिशियली गव्हर्नमेंटनं जो GR काढतात किंवा एखादं गव्हर्नमेंटच्या एखाद्या सरकारी नेत्याने असं एकही ट्विट केलं नाही की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळीचा बोनस 5,500 मिळणार आहे, असं एकानेही सांगितलेलं नाही। त्यामुळे हा बोनस मिळेल किंवा नाही हे अजूनही फिक्स नाही। जर आचारसंहिता संपली तर हा बोनस मिळू शकतो, आचारसंहिता कधी संपणार माहीत नाही। दिवाळी 29 तारखेपासून चालू होते आणि जर त्याआधी तुम्हाला जर बोनस मिळाला नाही तर दिवाळीचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तर एकतर बोनस मिळेल, परंतु असं ऑफिशियली कोणीही सांगितलं नाही की दिवाळीचा बोनस लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 प्लस 2,500 असा मिळून 5,000 मिळणार, असं कुठंही सरकारी म्हणजेच गव्हर्नमेंटच्या एखाद्या ट्विटमध्ये किंवा GRमध्ये सांगण्यात आलेलं नाही। त्यामुळे या आत्ता सध्या तरी फक्त अफवाच आहेत की 5,500 रुपये मिळणार। परंतु त्यानंतरचं महत्त्वाचं एक ट्विट करण्यात आलं आदिती तटकरे यांच्याकडून की डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो आम्ही आचारसंहिता झाल्यावर देणार आहे। सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे आजच्या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचे अपडेट आहे की डिसेंबरचा जो 1,500चा हप्ता आहे तो आम्ही
आचारसंहिता संपल्या देणार आहे। फक्त डिसेंबरचा नाही तर डिसेंबर आणि जानेवारी मिळून दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला 3,000 रुपये तुम्हाला आचारसंहिता संपल्या तुमच्या खात्यामध्ये जमा हे केले जाणार आहेत असे सांगण्यात आले आहे आदिती तटकरे करून ट्विट करून। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच महिला म्हणतील आम्हाला अजूनही 1 रुपया आला नाही। सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे ज्या महिलांना अजूनही 1 रुपया आला नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये जो डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा करणार आहेत, या डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्ता जमा करण्याबरोबरच तो हप्ते जे आतापर्यंतचे स्थगित हप्ते आहेत महिलांचे ते सर्व हप्ते त्या महिलांच्या खात्यामध्ये सरकार हे जमा करणार आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच महिलांना 4,500 रुपये आले आहेत परंतु 3,000 आले नाहीत। अशा महिलांचा सुद्धा जे 3,000 राहिलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला आचारसंहिता संपल्या शासन जमा हे करणार आहे। शासनाने सांगितलेले सुद्धा आहे, विरोधकांच्या बऱ्याच टीका आहेत की आचारसंहिता लागल्यावर कसले पैसे देणार आहेत किंवा असं काही लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, ही इलेक्शन पुरती योजना आहे। परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी सांगितले आहे की आम्ही पुढच्या 12 महिन्याचे म्हणजेच वर्षाचे पैसे याचा एक परवानगी काढून आणलेली आहे। हे आम्ही निगमित करणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही एक मोठी अपडेट आहे की तुम्हाला ही योजना जुलैमध्ये चालू झाली म्हणजे 12 महिन्याचे म्हणता येणार नाही तर 9 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये हे मंथली जमा होणार आहेत किंवा आतापर्यंत तुम्ही बघितलं 2-2 महिन्याचे सुद्धा पैसे सोडण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने आता डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे पैसे हे आचारसंहिता संपल्या तुमच्या खात्यामध्ये हे होणार आहेत। याआधी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होतं की आचारसंहिता जरी असली तरी आम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडू, परंतु विरोधकांनी काही टीका केल्यामुळे तुर्तास लाडकी बहीण योजनेला स्थगिती देण्यात आली आहे। पैसे वाटपाला स्थगिती देण्यात आलेली आहे। स्थगिती झाली, आचारसंहिता संपल्या की मग तुमचा जो 6वा आणि 7वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यानंतर ज्या महिलांचा आतापर्यंत 1ही रुपया आला नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये सर्व मिळून एकदम पैसे पडणार आहेत किंवा महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना आतापर्यंत 3,000 आले असतील किंवा 4,000 आले असतील अशाही महिलांच्या खात्यामध्ये निम्मे पैसे हे आचारसंहिता संपल्यावर जमा होणार असल्याचे आदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगण्यात आलेले आहे। त्या डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता आचारसंहिता संपल्या तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। राहिला प्रश्न ऑक्टोबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्या महिलांचे पैसे कधी येणार, त्या महिलांचे पैसे हे त्याच वेळेत येतील परंतु पैसे किती येणार हे मात्र सांगता येणार नाही। हे पैसे किती जमा करणार आहेत हे अजूनही कोणी सांगितलेलं नाही, कोणी ट्विटही केलेलं नाही। त्यामुळे ऑक्टोबरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचे पैसे किती जमा होणार हेच काही आपण फिक्स सांगू शकत नाही, कारण कुठेही याचा उल्लेख करण्यात आलेला नाही। आणि दिवाळीचा बोनस सध्या तरी अफवा आहे, परंतु सरकार दिवाळीचा बोनस देऊही शकतं, परंतु असं कुठेही घोषित अजून तर केलं नाही। परंतु 6वा आणि 7वा हप्ता हा कधी मिळणार हे मात्र सांगण्यात आले आहे। आचारसंहिता संपल्या 6वा आणि 7वा म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे असेही सांगण्यात आलेले आहे। सो मैत्रिणींनो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजली असतील। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे हेल्दी। धन्यवाद।